गीतां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन तदितां पुराणेन मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवते दशादशाध्यायिनीं भावाचे अवतरण अवतरविधीपूर्ण हाताचरी संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गुरुसुनिधाय दैवळे भाग्य होय उन्मेषाचे ओम नमो नमस्कार निनाता ओम नमो ज्ञानेश्वर करुणामय गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः। आज आळंदी सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांच्या पदकमलानं पवित्र झालेली अशी ही आळंदी भूमी। या आळंदी भूमीमध्ये विशेषतः आळंदी भूमीचा महिमा फारच आगाध आहे। तीर्थावळीमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे। म्हणूनच या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं सुद्धा विशेष महत्त्व सांगितलं जातं। परंतु आपण त्याचा विचार न करता आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विचार करणार आहोत। कारण की ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात भगवान परमात्म्याचेच अवतार आहेत। म्हणून अनेक संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। अच्छा, ब्रह्मा सोपान तो झाला हे भक्त आनंद वर्ताला तिसरं चरण आहे। पहिलं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता इत्यादी प्रकारे भगवान परमात्माच या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतीर्ण झाले। म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। विशेषतः अवतार तर पांडुरंगाचाच आहे। ज्या भगवान परमात्म्याने अर्जुनाकरिता रणांगणामध्ये या श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला, तीच श्रीमद भगवद्गीता सर्व आबाल जनास समजून द्यावी, ते लक्षात यावे। कारण की ती भाषा संस्कृत आहे आणि संस्कृत भाषा
सर्वसाधारण मानवांना कळत नाही. म्हणून संस्कृत म्हटलं तर ती व्याकरण शुद्ध आपल्याला शिकावी लागेल. म्हणून आणि ती समजणं सगळ्यांचं सामर्थ्य असेल की नाही सांगता येत नाही आहे. म्हणून सर्वांचंच कल्याण व्हावं. आणि ठीक संस्कृत जरी असेल परंतु ती संस्कृत भाषेमध्ये थोडी गोपनीय भाषा आहे. शब्दार्थ समजून तिचा पूर्ण भावार्थ समजेलच, रहस्य समजेलच असं नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ही एक श्रीमद भगवद्गीतेवरती ही टीका लिहिली. म्हणून गीता याच्या बोलतात, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. विशेषतः गीता तर आहेच सामान्य सोन्याची लगड आणि सोन्यापासून बनवलेले अलंकार. याच्यामध्ये किती महत्त्व राहते. गीतेचाच अलंकार केला, कारण की जर सोन्याची लगड जरी असेल ना, लगड केलं म्हणजे सोन्याची वीट, ती तेवढी शोभा देत नाही, ती मनुष्यांना आकर्षित करत नाही, आनंद देत नाही. परंतु त्याची जर आपण त्याच्यावर रेखाटन इत्यादी करून त्याचे जर अलंकार बनवले तर ते जसे शोभायमान होतात आणि आनंददायक ठरतात, लोकांच्या मनास वेधतात. त्याचप्रमाणे ही ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेवर बनवलेले एक अलंकार आहे. या ज्ञानेश्वरीचे जर थोडं जरी आपण वाचन केलं, आणखी ओव्या आहेत तर एक आपण काय करावं, ज्ञानेश्वरीचा एक तरी ओवीचा अनुभवावी, तिचा अनुभव घ्यावा. कारण की आपण अध्ययन केल्यानंतर तिचं मनन करून अनुभवात आणली तर आपलं कल्याण होईलच. आपल्या कल्याणाकरिता ही ज्ञानेश्वरी भगवान माऊलींनी निर्माण केलेली आहे. विशेषतः जनाबाई माता बोलतात की ही ज्ञानेश्वरी कशी आहे, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. कारण की हिच्यामध्ये विशेष भाव अक्षरांची गाठी आहे, परंतु भावात्मक आहे. आपण जसा भाव धरू तर तशी ती ज्ञानेश्वरी आपल्याला समजते. आणि विशेषतः भाव ठेवला आणि कोणत्याही गोष्टीवर आपली ती काय आहे ना, एक साधन चतुष्टय संपत्तीमध्ये एक श्रद्धा, एक साधन सांगितलेलं आहे. कारण की विशेषतः ही श्रद्धा आपल्याला आवश्यकच असते. कोणत्याही साधनाविषयी आपली जितकी श्रद्धा जितकी असेल कमी जास्त, तर त्याप्रमाणे आपल्याला फळाची प्राप्ती होते. आणि ही ज्ञानेश्वरी भाव धरून आपण वाचली तर आपल्याला लवकर तत्त्वज्ञानाकडे घेऊन जाणारी ठरते. कारण की ही ज्ञानेश्वरीची अशी आहे, ब्रह्मज्ञानाने गोमटी ते माय ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी ही आई आहे. कारण साधकाला त्या आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचणारी किंवा लळा लावणारी ही ज्ञानेश्वरी आहे. साक्षात माहेश्वरीच आहे. माहेश्वरी म्हणजे ते महेश्वरापासून महेश्वर. आता जर महेश्वर आपण भगवान शंकरांना सुद्धा म्हणतो आणि महान ईश्वर विष्णूला सुद्धा म्हणू शकतो. कारण की महानच्या सौ ईश्वरा येते महेश्वरा. आणि ही माहेश्वरी का आहे, ही ज्ञानेश्वरी पहिली गीतारूपानं परमात्म्यापासून प्राप्त झालेली आहे. आणि नंतर ती ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं सुद्धा परमात्म्यापासूनच ती प्रकट झालेली आहे. म्हणून हिला माहेश्वरी म्हणता येतं. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आता कारण की ज्ञानेश्वर महाराजांचा कोणताही ग्रंथ असतो ना, ग्रंथ हा दोघांमुळे श्रेष्ठ ठरला जातो. एक ग्रंथाचे कर्ते, ग्रंथाचा विषय, याच्यावरून ग्रंथाचा कर्ता जरी सामान्य कदाचित असेल, परंतु ग्रंथाचा विषय जर उत्तम असेल तर तो सुद्धा ग्रंथ लोकांमध्ये वंदनीय मान्य ठरला जातो. कधी कधी विशेष काय होतं,
ग्रंथ जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे पाहून आपण ग्रंथाची किंमत ठरवत राहतो. ग्रंथामध्ये आता कोणाची व्याख्यानं पहा, कोण व्याख्यान द्यायला आलं तर व्याख्यानामध्ये जर ती व्यक्ती जर थोडी नावाजलेली असली, त्या व्याख्यानामध्ये सार नसला तर थोडा एखादा चांगला शब्द बोलला की लगेच टाळ्या वाजायला सुरुवात करतात. आणि एखादी व्यक्ती अगोदर तिला मान्यता भेटत नाही, परंतु वक्तृत्व चांगले असल्यानंतर हळूहळू काळाच्या ओघात त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा मान्यता आपल्याला तो ग्रंथ मान्य ठरला जातो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं पाहिलं तर, कारण की एक प्रमाण आहे, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणते, कोणा नाही युक्ते ज्ञानवाचे. म्हणजे जितके अन्य वक्ते असतील ते अन्य सगळे वक्ते ज्या रीतीनं परब्रह्म तत्वाचं निरूपण करण्याकरता प्रवृत्त झाले असतील, त्यापेक्षा ज्ञानोबरायांची जी काही सांगण्याची हातोटी आहे, दृष्टांत देण्याची शैली आहे, ती ज्ञानोबरायांकडेच आहे. कारण की इतके दृष्टांत, कुठे दृष्टांत देत असताना कधी कधी चढते दृष्टांत देतात, कधी कधी अगोदर चढता राहतं नंतर उतरते दृष्टांत देतात, कधी कधी सिद्धांत अगोदर सांगतात आणि नंतर दृष्टांत देतात, कधी अगोदर दृष्टांत देतात नंतर सिद्धांताचं प्रतिपादन करतात. हे ज्ञानोबरायांचे वेगळे सांगण्याची एक हातोटी आहे. आपापल्या हातोटीनुसार ग्रंथ प्रतिपादन करण्याची वेगळी शैली राहते. परंतु तो सिद्धांत मनुष्याच्या गळी कसा उतरेल याचाच त्यांचा वारंवार प्रयास राहतो. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आहे. आपण आता या ज्ञानेश्वरीचा आरंभ करणार. पण प्रस्तुत जर पाहिलं तर ही ज्ञानेश्वरी हा एक सामासिक शब्द आहे. म्हणजे एवढं पाहू शकतो, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरेण प्रोक्ता इति ज्ञानेश्वरी, अशा प्रकारचा आपण तेन प्रोक्तम या अर्थामध्ये आपण अण प्रत्यय करून पुन्हा टिट ढाणे द्वैशच दग्नय मात्रस्ते ठकथै कोरपा इत्यादी सूत्रांच्या द्वारे इथे आपण गीप प्रत्यय करून हा ज्ञानेश्वरी शब्द निर्माण होऊ शकतो. कारण पाहिलं तर एक आहे ज्ञानानाम ईश्वरः इति ज्ञानेश्वरः, अशा प्रकारचा एक आपण विग्रह करू शकतो. ज्ञानम, आता या ठिकाणी जो ज्ञान शब्द आहे, ज्ञानम हे जर पाहिलं तर जितके लोक एक दोन रीतीनं याचा विग्रह पाहू शकतो आपण. एक ल्यूट प्रत्यय भाव अर्थामध्ये करून आणि ल्यूट प्रत्यय करण अर्थामध्ये करून, ज्ञायते तत्वम अनेन इति ज्ञानम, हा ज्याच्याद्वारा तत्वास जाणलं जातं त्याला म्हणतात ज्ञान. कारण की आपण ज्ञानानं काही वस्तू जाणतो, ती आहे ज्ञान. हे ल्यूट प्रत्यय करण अर्थामध्ये केला, म्हणजे ज्याच्याद्वारे जाणलं जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. अथवा ज्ञानमेव ज्ञानम, अर्थात भाव प्रत्यय, स्वार्थामध्ये प्रत्यय. ज्ञान तेच, म्हणजे जे काही स्वयंभू ज्ञान आहे त्यालाच एक ज्ञान म्हणू शकतो आपण. जो भावार्थामधला ज्ञान आहे तो परब्रह्म परमात्मा रूपी ज्ञानाचा वाचक होईल. आणि ल्यूट प्रत्यय करून झालेला जो काही ज्ञान शब्द आहे तो वृत्त्यात्मक ज्ञानाचा बोधक होईल. मग जेव्हा आपण ल्यूट प्रत्यय करून वृत्त्यात्मक ज्ञानाचा वाचक ज्ञान शब्द घेऊ तेव्हा ज्ञानानाम ईश्वर, ज्ञानांचा ईश्वर. कारण जितके ज्ञान आहेत त्या सगळ्यांचं ज्ञानाचा ईश्वर, त्यांच्यावर शासन करणारे श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथावरून आपल्याला हे खरेच ज्ञानाचे ईश्वर आहेत असं आता आपल्याला पुढे चालल्यानंतर कळून येईल. आणि एक आहे ज्ञान, हेच ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानाशिवाय त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही. जेव्हा म्हणतात ना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समास करून ज्ञानानाम ईश्वर इति ज्ञानेश्वर अशा प्रकारची व्युत्पत्तीनुसार ते प्रमाण आहे. दुसरा आहे की ज्ञानच ईश्वर आहे. ते आपण बोलतो ना, कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या उक्तीनुसार केवळ जे काही ज्ञान आहे, मोक्षरूपी ज्ञान आहे, ते ज्ञानच साक्षात ज्ञानोबराय आहेत. आणि अशा ज्ञानोबरायांनी सांगितलेली ज्ञानेश्वरेण प्रोक्ता येथे ज्ञानेश्वरी, येथे ज्ञानेश्वर या अवस्थेमध्ये तेन प्रोक्तम या सूत्राने अण प्रत्यय करावा. ज्ञानेश्वर धन अशा अवस्थेमध्ये यस्य तिच लोप इत्यादी होऊन ज्ञानेश्वर असाच पुन्हा शब्द होईल. किंतु ही स्त्रीत्व विवक्षेमध्ये, कारण की ज्ञानेश्वरी हे एक भाषा आहे, एक वाणी आहे, तरी आता म्हणून तिथे ती ध्यानय द्वैस दग्नय मात्रच तय ठक ठाय कोरपा या सूत्राने गिप प्रत्यय होईल आणि ज्ञानेश्वरी हा शब्द बलसिद्ध होतो. बा ही जी ज्ञानेश्वरी आहे, ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या 4 प्रकारच्या कृती आहेत त्यापैकी ही अप्रतिम अशी कृती आहे. कारण की दुसरे जे काही ग्रंथ असतील, दुसरे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांचे जे काही 4 ग्रंथ आहेत, 4 ग्रंथापैकी कधी अधिकारानुसार सुद्धा ग्रंथ आहेत. म्हणजे हरिपाठ हा सामान्य प्रत्येक कोणताही मनुष्य याचा सेवन करू शकेल, तो अधिकारी असेल किंवा अनधिकारी असेल, सगळ्यांकरिताच हरिपाठ ग्रंथ केला. आणि विशेष जे काही तत्वानुशीलन करणारे व्यक्ती आहेत, म्हणजे श्रेय अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांच्याकरिता अमृतानुभव हा ग्रंथ प्रकट केला गेला. आणि ज्ञानेश्वरी हा तर सगळ्यामध्ये सगळ्यांकरिताच, याच्यामध्ये सगळेच येऊ शकतात. उत्तम अधिकारी इथे म्हणू शकतात, मध्यम आहे आणि अधम सुद्धा, सगळ्याच अधिकाऱ्याकरिता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणूनच सर्वच संतांनी ज्ञानेश्वरीचं अतिव महात्मा गायलेलं आहे. अशा या ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन आपण आता पुढे चालणार आहोत. एका ठिकाणी एकही ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ केला, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ करत असताना त्यांची कोणीतरी एक वाङ्मय मूर्ती, अशी माझ्याकडे थोडं लिहून ठेवलं तुम्ही, एक ज्ञानेश्वर महाराजांची एक वाङ्मय मूर्ती, जशी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम अध्यायाच्या आरंभी गणेशाची मूर्ती, एक वाङ्मयीन मूर्ती तयार करवलेली आहे, तसेच ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा वाङ्मयीन मूर्ती आहे. आता वाङ्मयीन मूर्ती म्हटलं की त्यांचे चरण सांगावे लागतील. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी कशाची ना कशाची आपल्याला योजना करावी लागेल. येथे सांगतात पहा, अभंग जे आहेत, अभंग हे ज्ञानेश्वर महाराजांचे चरणकमल आहेत. म्हणजे अभंगाची योजना चरणकमलाच्या ठिकाणी केलेली आहे. अभंग हेच ज्ञानेश्वर महाराजांचे चरण आहेत. एक दुसरा सांगतात, अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराजांचे हृदय आहे. का बरं? कारण की हृदयाच्या कप्प्यात असलेले ज्ञान, हृदयामध्ये साठवलं जाणारं जे ज्ञान, ते आत्मज्ञान, ते अमृत अनुभवामध्ये प्रगट करून सांगितलेलं आहे. म्हणून हृदयाच्या ठिकाणी अमृत अनुभवाची योजना करतात पहा. दुसरा आहे, आता प्रत्येक व्यक्ती म्हटलं उजवा भाग, डावा भाग, व्यक्ती आता इतकं झालं, चरण झाले, पाय झाले, हृदय झाले. आता हा उजवा भाग आणि डावा भाग सांगत असताना सांगतात की
ज्ञानेश्वरीतील 1 ते 9 अध्याय, पहिल्यापासून 1 ते 9 अध्याय हा ज्ञानेश्वर महाराजांचा उजवा भाग आहे आणि 10 ते 18 इथपर्यंत हा ज्ञानेश्वर महाराजांचा डावा भाग सांगितलेला आहे. आणि आता हे सामान्य शब्दांचा प्रयोग केला. आता ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस येतील, विशेषतः शांतरस, कुठे कुठे बिभत्सही येत आहे. म्हणजे ते नवरसांचे भरवी नवरस भरवी सागर हे 12व्या अध्यायात सांगितलं की नाही. म्हणजे 9 रस या ज्ञानेश्वरीमध्ये येतात. तर हे जे काही रस आहेत हे ज्ञानेश्वरीतील रस हा शरीरामध्ये जसा रस असला तर शरीर परिपुष्ट राहतं, सुदृढ राहतं, तसंच ज्ञानेश्वरीतील रस हेच ज्ञानेश्वर महाराजांचा तो शरीराचा परिपुष्ट भाग आहे. पुन्हा पहा, शब्दालंकार, शब्दामध्ये जे काही अलंकार वापरले, शब्द कुठून निघतात? कंठातून. म्हणजे शब्दाची निघण्याची स्थिती कंठात असते, म्हणून शब्दालंकार हे ज्ञानेश्वर महाराजांचा कंठ आहेत. अर्थालंकार हे कंठाभरण आहेत. म्हणजे कंठ झाले शब्द, मग त्याला अलंकार, त्याची अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ हा कंठाभरण आहे, म्हणजे हा अलंकार आहे. अर्थ हा अलंकार आहे. सांख्ययोग व कर्मयोग हे 2 ज्ञानेश्वर महाराजांचे 2 भुजा आहेत, 2 हात आहेत. पुढे सांगतात की आता भक्तीमध्ये सरलता लागते. पहा, भक्ती म्हटलं त्याच्यात गाठ चालत नाही, सरळ असते. आणि ज्ञानेश्वर महाराजांची सरळ जे काही नाक आहे ती नासिका हीच भक्ती आहे. कारण की त्या नासिकेमुळे पूर्ण शोभा येते. ती नसेल तर शोभा शरीराला, मुखाला येत नाहीये. म्हणून सरळ नासिका हीच भक्ती आहे, भक्तीच नाक आहे. अष्टांग योग, ज्ञाने 6व्या अध्यायामध्ये जो प्रगट केलेला अष्टांग योग आहे तोच मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा जो काही आतील भाग आहे तो भाग म्हणजे हे अष्टांग योग 6 अध्यायात सांगितलेला आहे. पुन्हा ज्ञानेश्वरीत अध्यात्म हे आपण कानाद्वारे ऐकत असतो, आहे की नाही. आणि ज्ञानेश्वरामध्ये ठिकठिकाणी अध्यात्माचं प्रतिपादन आहे. अध्यात्म श्रवण केलं जातं, वेदांत श्रवण केला जातो. म्हणून अध्यात्म हीच ज्ञानेश्वर महाराजांची श्रोत्र आहेत. आणि हरिपाठ म्हणजे, कारण की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिपाठ म्हणायचं म्हटलं तर मुखाचा संयोग लागतो. म्हणून हरिपाठ हे ज्ञानेश्वर महाराजांचे मुख आहे. व राहिला चांगदेव पासष्टीमध्ये, कारण की ग्रंथाचं स्वरूप आहे सूक्ष्म आणि तत्वज्ञान आहे अधिक. आणि विशेष पाहिलं तर नेत्रदृष्टी ही सूक्ष्म लागते, तीक्ष्ण असते. म्हणून चांगदेव पासष्टीला ज्ञानेश्वर महाराजांच्या नेत्रांची उपमा दिलेली आहे या प्रकारे. आणि ते शिरोभाग राहतं ना, वरचा भाग, सर्व ग्रंथामध्ये आलेले जे काही सिद्धांत आहेत, प्रत्येक
पूर्ण ग्रंथामध्ये आलेले सिद्धांत हे शेवटचं टोक असतं. म्हणजे सगळा विचार करून अंती जो राहील त्याला म्हणतात सिद्धांत. तसंच ज्ञानोबरायांचा जो शिरोभाग आहे तो शिरोभाग म्हणजेच सिद्धांत आहेत. या प्रकारचे ज्ञानोबरायांची ही एक वाङ्मयी मूर्ती आहे. या वाङ्मयी अशा व्यक्तींकडून निर्माण झालेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आपण आज आरंभ करूया. आरंभी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काही ओव्या आहेत नजदीक 84 वाटतं 84 ओव्या आहेत. या प्रथम अध्यायाच्या 84 ओव्यापर्यंत ज्ञानोबरायांनी आपल्या बुद्धीची कुशलता म्हणून प्रास्ताविक विचार मांडलेला आहे. ग्रंथाचा उपोद्घात समजा. उपोद्घात कशाला म्हणतात? चिंताम म्हणजे काय आपला प्रकृत विषय आहे त्या चिंताम प्रकृत सिद्ध्यर्थम उपोद्घातम विदुर्बुधा. बुधा अर्थात विद्वान लोक आपला जो काही प्रकृत विषय आहे त्या प्रकृत विषयाच्या सिद्धीकरिता अगोदर जो विचार केला जातो त्यास उपोद्घात असं म्हटलं जातं. प्रत्येक ग्रंथकार आपण कीर्तनाचा विचार करतोय की नाही, प्रवचनाचा करतोय, एखादा अभंगाचा विचार आपण करू लागलो, त्या अभंगाच्या पूर्वी जी काही आपण भूमिका मांडतो त्या भूमिकेला उपोद्घात असं म्हटलं जातं. कारण की तो विचार प्रकृत असणारा जो अभंग त्या अभंगाच्या सिद्धीकरिता त्याच्या विचाराच्या सिद्धीकरिता अगोदर काही एक विचार केला जातो म्हणून त्याला आपण उपोद्घात असं म्हणतो. या ठिकाणी ज्ञानोबरायांनी अगोदर या अध्यायामध्ये विशेषतः एक विचार केलेला आहे. आपण जर पाहिलं तर एक ज्ञानेश्वर महाराजांचे 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे पहा. अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी परी लोकू वाक्चातुर्य सुखिया होईल किंवा होईल सुखिया होईल या प्रकारची एक ओवी आहे. आपण आता या ओवीनुसार म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एक चतुसूत्री सांगितलेली आहे. चतुसूत्री आपण प्रथम द्यायचे नाही. म्हणजे जे काही आता हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये काय काय आपल्याला लाभ होणार ते प्रथम चतुश्रुती सांगितलं. याच्यामध्ये काय काय आहे? एक शब्द दिला अध्यात्मशास्त्रीय म्हणजे एक हे अध्यात्मशास्त्र आहे. दुसरा सांगतात की अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी आहे. बरं, हे अध्यात्मशास्त्र आहे म्हणजेच जीव ब्रह्मैक्याचं प्रतिपादन करणारं हे शास्त्र आहे. जीव ब्रह्मैक्याचं प्रतिपादन करणारं शास्त्र म्हटलं की या ग्रंथाचा विषय जीव ब्रह्मैक्य सिद्ध होतं. तसंच अधिकारी कोण आहे? अधिकारी म्हणजे अंतरंगाची अधिकारी आहे. जे अंतरंग आहे साधन चतुष्टय संपन्न जे बहिर्मुख नाहीत ज्यांची दृष्टी अंतर्मुख आहे अशा प्रकारचे या ग्रंथाचे अधिकारी आहेत. परंतु अन्य जे काही लोक आहेत केवळ हा सांगितलेला ग्रंथ रुक्षसु जसा वेदांत असतो ऐकू गेलं तर झोप येते तशा प्रकारचा हा ग्रंथ रुक्ष नसून लोकू वाक्चातुर्य सुखी
वाक्चातुर्ये सुखिया होईल, या आपण वाक्चातुर्यानं सुखी होईल. आणि या वाक्चातुर्यामध्ये जर मनुष्य रंगला आणि याच्यामध्ये राहिला तर तो आत्मसुखात सुद्धा प्राप्त होईल. म्हणजे सुख प्राप्त होणं, सुख प्राप्त करून देणं या ग्रंथाचं प्रयोजन आहे. याचा विषय आहे अध्यात्मशास्त्र, जीव ब्रह्मैक्य. अधिकारी आहेत अंतरंग आणि सुख आहे प्रयोजन. या प्रकारे या ग्रंथाचे सुद्धा प्रयोजन निश्चित आहे. या ग्रंथामध्ये आता संबंध, आता आपल्यानुसार संबंध राहतो. संबंध स्वतंत्र, अधिकारी आणि सुख इथे प्राप्य भाव संबंध राहतो कधी. कारण की एक प्राप्त करणारा, प्राप्त होणार, आणि जे काही ग्रंथ विषय आहे प्रतिपाद्य प्रतिभावक भाव, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. या प्रकारे आपण संबंध लावायचे. आणि अधिकारी आणि तो विषय असेल त्या विषयाशी ज्ञाप्य ज्ञापक भाव संबंध, बोध्य बोधक भाव संबंध. जाणणारा अधिकारी आणि जाणण्यायोग्य अध्यात्म विषय आहे. या प्रकारचा यांचा संबंध आहे. आणि जो विषय हा अध्याय, या अध्यायालाच ज्ञानोबरायांनी प्रथम अध्यायाला शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणजे जो पुढचा ग्रंथ आहे त्याची प्रवृत्ती या अध्यायातून होते. म्हणजेच पुढची असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचे बीज या अध्यायात कुठे ना कुठे निहित आहेत. ते संक्षेप रूपानं या अध्यायामध्ये रोपलेले आहेत. आणि ते बीज आपण थोडे थोडे जसं पुढे चालू आहे ही चतुस्सूत्री लक्षात ठेवायची. जिथे अंतरंग अधिकारी, आता अर्जुनाची पंथी जे परिसनया योग्य होती तीही कृपा करणे संती अवधान द्यावे, अशी ज्ञानोबरायांची वचनं पुढे याच त्या 84व्या आतमधल्याच ओळीमध्ये ज्ञानेश्वर बोलतात. ज्ञानेश्वर महाराज असं बोलतात. परंतु असं बोलत असताना म्हणजे इथे अधिकारी सुद्धा याचा महाराजांनी प्रगट केलेला आहे असं आपल्याला दिसतं. परंतु तत्पूर्वी आपण आज मंगलाचरण म्हणून कमीत कमी थोड्या ओवीचा तरी आपण आरंभ केला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्ञानोबरा मंगलाचरण करतात. विशेषतः 13 ठिकाणी नजदीक ज्ञानोबरायांनी प्रास्ताविक म्हणा किंवा मंगलाचरण म्हणा, काहीतरी अगोदर श्लोकाच्या अगोदर काहीतरी मांडणी केलेली आहे. या ठिकाणी प्रथम अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये काहीच नाही. साक्षात तम तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम अर्जुन उवाच पासूनच सुरुवात आहे. परंतु या अध्यायामध्ये आता आरंभी मंगलाचरण करतात. मंगलाचरण करत असताना आपण पाहावं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा है ना. प्रथम अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये इथूनच मंगलाचरण आरंभ केलेला आहे. मंगलाचरण म्हटलं कारण कोणतंही कार्य असो, कार्याच्या आरंभी मंगलाचरण करावं असा शिष्टांचा संप्रदाय आहे, शिष्टांची एक प्रथा आहे. म्हणजे आरंभी मंगलाचरण अवश्य केलं जावं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा याच जी काही आपली शिष्टाची परंपरा आहे त्याच परंपरेचं अनुसरण करत ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करतात. मंगलाचरण हे मनुष्य आरंभी करावं ना, तो मग बाहेरही करू शकतो. बाहेरही
म्हणजे ग्रंथ लिहिण्याच्या आरंभी मंगलाचरण करून तो ग्रंथ लिहिण्याकरता प्रारंभ करेल. मग मंगलाचरण मानसिकही होऊ शकतं, मानसिकही करून तो ग्रंथ करू शकतो. परंतु आपण हे शिष्ट आहोत, शिष्टाच्या परंपरेचं पालन करणारे आपण आहोत, हे ज्ञात व्हावं या हेतूनं कोणताही ग्रंथकार आपल्या ग्रंथाच्या आरंभी ते मंगलाचरण केलेलं मंगलाचरण रेखाटन करून घेतो, लिहून ठेवतो. असंच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा. आणि जर एखाद्या ग्रंथाची व्याख्या आपण करत असू तर त्या ग्रंथकारास तेवढी स्वतंत्रता आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता नसते. इथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेची टीका आहे, म्हणून स्वतःच्या जे काही आपलं मनोगत आहे ते पूर्णरित्या सांगता येणं, प्रगट करता येणं संभव नाही. कारण की ते बांधलेले आहेत भगवान परमात्म्याच्या वचनामध्ये. म्हणजे भगवान परमात्म्याची जी वचनं आहेत त्याच वचनांचं कथन त्यांना ज्ञानेश्वरीमध्ये करावं लागतं आणि करावंच लागणार, कारण त्यांची टीका आहे म्हणून. परंतु जे काही मंगलाचरण आहेत, मंगलाचरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र प्रज्ञा, स्वतंत्र बुद्धीचा केलेला हा आविष्कार, आणि याच्यामध्ये सखोल विचार, गहन विचार या मंगलाचरणामध्ये प्रगट केलेला आहे. आता इथे मंगलाचरण करत आहेत. हे मंगलाचरण करावं, त्या मंगलाचरणाचे प्रकार काय? बरं, मंगलाचरण केलं नाही तर हानी काय, आणि मंगलाचरण जर केलं तर त्याचा लाभ काय, आपण थोडंसं पाहूया. मंगलाचरण पहा, 3 प्रकारचं ते मंगम, त्या लाटी, इथे मंगलाचरण म्हणजे जे काही मंगल गोष्टी आहेत ते आणणाऱ्या, प्राप्त करणाऱ्या, त्यांना करणारं जे राहतं, मंगल जे देतं त्याला मंगलाचरण असं म्हटलं जातं. हे मंगलाचरण तसं पाहिलं तर 3 प्रकाराचं मंगलाचरण आहे. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की आशीर नमस्क्रिया वाद्य वस्तू निर्देशो पितन्मुख. म्हणजे आशीर एक पहिलं आहे, आशीर्वादात्मक मंगलाचरण. दुसरं आहे नमस्क्रिया, नमस्कारात्मक मंगलाचरण. तिसरं आहे वाद्य वस्तू निर्देश. वाद्य वस्तू म्हणजे प्रतिपाद्य वस्तूचा निर्देश करणं. वाद्य वस्तू निर्देश, 3 प्रकारचा निर्देश करणं, त्याला 3 प्रकारचं मंगलाचरण म्हटलं जातं. तरी पहिलं आहे आशीर्वादात्मक मंगलाचरण, ते नमस्कारात्मक मंगलाचरण. ते म्हणजे स्वापकृष्ट बोधानुकूल व्यापार विशेष नमस्कार. म्हणजे आपल्या ठिकाणी निकृष्टता दाखवणारा जो आपला व्यापार, जसं हस्त करचरण संयोग, आपण काय करणं, साष्टांग दंडवत करणं, किंवा हस्त जे काही कर चरण संयोग, आपण जी काही पुढची व्यक्ती असेल त्यांच्या चरणाला स्पर्श करणं, करचरण शिरसंयोग करा, मस्तकाचा संयोग चरणाशी करणं, हा एक नमस्कारात्मक मंगलाचरणाचा प्रकार आहे. याला नमस्कार असं म्हणतात. दुसरा आहे आशीर्वादात्मक मंगलाचरण, म्हणजे स्वशिष्यस्य वा वांछितार्थ प्रार्थनम आशीर्वाद. आपण असोत किंवा आपले शिष्य असोत, त्यांच्या वांछित इच्छित वस्तूच्या प्राप्तीकरिता जी प्रार्थना केली जाते तिला म्हटलं जातं आशीर्वादात्मक मंगलाचरण. आणि तिसरं आहे म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. सगुणस्य
निर्गुण सेवा ईश्वरस्य प्रतिपादकं यत् वचनं तत् वस्तु निर्देशात्मकं मंगलाचरण. म्हणजे सगुण वस्तू असावी किंवा निर्गुण वस्तू असो, सगुणाचं प्रतिपादन करणारा किंवा निर्गुणाचं प्रतिपादन करणारा जे असतं त्याला वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण असं म्हटलं जातं. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आरंभीच्या ओवीमध्ये 2 प्रकारचं मंगलाचरण करतात. एक आहे नमस्क्रियात्मक मंगलाचरण आणि दुसरं आहे वस्तु निर्देशात्मक मंगलाचरण. ओम नमो जी या ठिकाणी नमो नमः या शब्दाचा प्रयोग करून नमस्कारात्मक मंगलाचरणाची अभिव्यक्ती दर्शवितात व आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा या पदांनी वस्तु निर्देशात्मक मंगलाचरण प्रकट करतात. इथे वस्तू या ग्रंथाची जी काही प्रतिपाद्य वस्तू आहे ती कशी आहे? आद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, स्वसंवेद्य आहे आणि ती आत्मरूप आहे. आत्मरूप आपल्यापासून आत्मस्वरूप आहे, ती आत्मस्वरूपाहून पृथक नाही. अशा प्रकारची जी वस्तू आहे तीच या ग्रंथाची खरी प्रतिपाद्य वस्तू आहे. सांगण्यायोग्य सांगण्याचा विषय म्हणजे ही वस्तू आहे. या प्रकारे नमस्कारात्मक मंगलाचरण आणि वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण या ठिकाणी महाराजांनी केलेले आहे. आता बरं, मंगलाचरण करावं का करावं, त्याचं प्रयोजन काय आहे? ते प्रयोजन म्हणजेच सांगतात समाप्ती कामो मंगलम आचरेत अथवा विघ्न ध्वंस कामो मंगलम आचरेत. आपण जर कोणत्याही ग्रंथाची समाप्ती व्हावी अशी जर इच्छा असेल तर काय करावं? मंगलाचरण करावं. समाप्तिम कामयते इति समाप्ती काम. आपल्या आरंभ केलेल्या कार्याची समाप्ती व्हावी अशी जो कामना इच्छा करतो त्याला म्हणतात समाप्तीची इच्छा करणारा पुरुष. समाप्ती काम. अशा पुरुषानं मंगलम आचरेत, है ना, मंगल करावं. आता इथे शंका येते. महाराज तुम्ही बोलतात की समाप्तीची ज्याला इच्छा असेल त्यानं मंगलाचरण करावे, परंतु आपल्याला अशी काही स्थिती दिसते, काही ग्रंथकारांनी मंगलाचरण केलेलं आहे तरी सुद्धा ग्रंथाची समाप्ती झालेली दिसत नाही, आणि काही ग्रंथकारांनी मंगलाचरण केलेलं नाही तरी सुद्धा ग्रंथाची समाप्ती झालेली दिसते. मग मंगलाचरण केलं तर ग्रंथाची समाप्ती होते. मंगलाचरण कारण आहे आणि ग्रंथ समाप्ती हे कार्य आहे, हे कसं म्हणता येईल? कसं म्हणता येईल? म्हणजे असं म्हणता येणार नाही. बरं, असं कुठे आहे? कारण की एक याच्याकरिताच आपल्याला अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार हे कार्यकारण भावाचे निश्चयक सांगितले जातात. काय सांगितलं जातं? अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार. जिथे अन्वय सहचारही संभवतो आणि व्यतिरेक सहचारही संभवतो तिथेच खरा कार्यकारण भाव आहे असं सिद्ध होतं. पहा, म्हणजे उदाहरण सांगू का? अन्वय सहचार कशाला म्हणतात? लिहून घ्या. यत् सत्वे यत् सत्वम अन्वय सहचार. एक, यत् सत्वे यत् सत्वम
अन्वय सहचार आहे. दुसरा व्यतिरेक सहचार लिहा लवकर. यदभावे यदभाव व्यतिरेक सहचार. यदभावे यदभाव अथवा यत् तत् रखिए. तत्सत्वे तत्सत्वम अन्वय सहचार तदभावे तदभाव व्यतिरेक सहचार. जसं उदाहरणार्थ पहा, आपल्याकडे घट मृत्तिका असेल. पै आता दोन झालं ना. तत्सत्वे तत्सत्व. या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये दोनदा त आले. तत्सत्वे इथे एक तो तत्. दुसऱ्यामध्ये तत्सत्वे तत्सत्वम. दुसऱ्यांदा तत्सत्वम आलं ना, तिथे सुद्धा तत् आलं. त्यामधील पहिल्या तत्चा अर्थ आहे कारण. आणि लिहावं लवकर, ते लक्षात राहणार नाही मग तुमच्या. दुसऱ्या तत्चा अर्थ आहे कार्य. म्हणजेच पहिल्या पंक्तीचा आता अर्थ झाला कारण सत्वे कार्य सत्वम अन्वय सहचार. कारण सत्वे कार्य सत्वम अन्वय सहचार अशी ही पंक्ती झाली. या पंक्तीचा आता आपण समन्वय पाहूया एखाद्या दृष्टांतामध्ये. दृष्टांत आपल्या पुढे उपस्थित घ्या. घट प्रस्तुत घटच ठीक आहे ना. जर आता इथे घटाचं कारण काय आहे? मृत्तिका. बरं, मृत्तिकेचं कार्य काय आहे? घट. कार्य आहे कारण आहे मृत्तिका. म्हणजे कारण सत्वे कार्य सत्वम याचा अर्थ काय झाला? मृत्तिका सत्वे घट सत्वम. होऊ शकते का नाही? म्हणजे मृत्तिका असेल तरच घट होतो. अन्वय सहचार सिद्ध झाला. बर, आता अन्वय ते व्यतिरेक सहचार पहा. व्यतिरेक सहचार काय आहे? तदभावे तदभाव. इथे सुद्धा पहिल्या तत्पदानं कारण आणि दुसऱ्या तत्पदानं कार्य घ्या. म्हणजे काय होणार? कारणाभावे कार्याभाव. काय होईल? कारणाभावे कार्याभाव. ठीक ना. ही अशी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये आता कारण कोण झाला? कारण झालं मृत्तिका. मृत्तिका भावे घटाभाव. जर मृत्तिका नसेलच घट होऊ शकतो का? नाही. म्हणजे इथे अन्वय सहचारही सिद्ध झाला आणि व्यतिरेक सहचारही सिद्ध झाला. म्हणून घटाचं कारण मृत्तिका आहे आणि कार्य घट आहे हे सिद्ध झालं. परंतु पूर्वपक्ष म्हणत आहे की हे जे काही मंगलाचरण तुम्ही कारण म्हटले आणि कार्य ग्रंथाची समाप्ती हे तुम्ही जे म्हटले, तो हा कार्यकारण भाव तुमचा बनू शकत नाही. कारण की या दोन प्रकारच्या सहचारामध्ये जर व्यभिचार आला, हा जर सिद्ध झाला, थोडा कुठेतरी व्यभिचार आला तर यांना कार्यकारण भाव मानता येणार नाही. जसं आता मग व्यतिरेक व्यभिचार, अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार काय आहे? तरी असं पहा. तत्सत्वे तदभाव. काय होणार आता? तत्सत्वे तदभाव अन्वय व्यभिचार. तत्सत्वे तदभाव अन्वय व्यभिचार. व्यभिचार झाला. व्यतिरेक व्यभिचार काय होईल? तदभावे तत्सत्व. तदभावे तत्सत्वम व्यतिरेक व्यभिचार. जिथे हा व्यभिचार लागला तिथे समजा कार्यकारण भाव होणार नाही. जसं उदाहरण करून पहा. या ठिकाणीच
आपलं हे कुठे सिद्ध होतात? तर शंका करणारा बोलते, महाराज पहा, श्री संत एकनाथ महाराजांनी रामायणाची निर्मिती केली. विद्यारण्य मुनींनी पंचदशीची निर्मिती केली. या दोन्ही ग्रंथाच्या आरंभी विपुल प्रमाणात म्हणजे मंगलाचरण आहे. नाथ महाराजांच्या रामायणाच्या आरंभी भावार्थ रामायणामध्ये सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे. पंचदशीमध्ये सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे. तिथे कारण आहे, परंतु कारण असून सुद्धा तत्सत्वे म्हणजे कारण सत्वे कार्याभाव कार्य नाथ महाराजांनी रामायण आरंभ केलं, परंतु रामायणाची पूर्ती नाथ महाराजांकडून झाली नाही. म्हणजे कार्याची पूर्ती झाली, कारण सत्वे कार्याभाव. शेष अवशिष्ट जे रामायण आहे ते गाववांची कृती आहे. म्हणजे जे काही सुंदरकांड आहे ना, सुंदरकांड प्रश्न जिथून ब्रह्मदेवाचं पत्र वापस येतं त्या पत्रापासून पुढचं रामायण गाववांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अर्ध रामायणच नाथ महाराजांनी केलं, तर त्याच्यामध्ये मंगलाचरण असून कार्याची पूर्ती तर झाली नाहीये. तर तुम्ही कसं म्हणताय की मंगलाचरण हे कारण आहे आणि ग्रंथ समाप्ती हे कार्य आहे? दुसरं पंचदशीकार विद्यारण्य मुनी त्यांनी सुद्धा पंचदशी केली, परंतु पहिले 6च प्रकरण त्यांच्याकडून निर्माण झाले आणि त्यांचं देहावसान झालं. जसे नाथ महाराज गेले म्हणजे देह ते परब्रह्मलीन झाले. तिथून पुढचा ग्रंथ तर त्यांच्याकडून समाप्त तर नाही झाला. मंगलाचरण त्यांनी केलेलं आहे. तिथून पुढचा ग्रंथ भारती तीर्थ यांनी तो ग्रंथ पूर्ण केलेला आहे. पंचदशी ग्रंथ म्हणजे 2 कर्त्यांची कृती पंचदशी, 2 कर्त्यांची कृती भावार्थ रामायण आहे. म्हणजे मंगलाचरण तर आहे, परंतु ग्रंथाची समाप्ती झालेली नाही. इथे अन्वय विचार झाला म्हणून मंगलाचरणाला कारण म्हणता येणार नाही. दुसरं म्हणजे काही ग्रंथकारांनी जसं कादंबरी इत्यादी नास्तिक ग्रंथ आहेत, त्या नास्तिक ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण नाही आणि ग्रंथाची समाप्ती झालेली आहे. कारण नाही, कार्य उत्पन्न झालं यावरून असं निश्चित होतं. म्हणजे मंगलाचरण कार्य, मंगलाचरण कारण ग्रंथ समाप्तीचं नाही. इथे व्यतिरेक विचार आहे. या प्रकारे मंगलाचरणामध्ये कारणता सिद्ध होत नाही. आपण कसे काय मंगला समाप्ती काम मंगलाचरण आचरेत अशा प्रकारचं म्हणतात? तर ग्रंथकार उत्तर देतात, पहा काय आहे, कार्य होण्याकरिता काही प्रतिबंधक असतात. म्हणून मंगलाचरण हे मंगलाचरण साक्षात ग्रंथाची समाप्ती करून देत नाही. मंगलाचरणाने अगोदर विघ्नाचा नाश होतो. विघ्न ध्वंस कामो मंगलम आचरेत. म्हणजे आरंभी मंगलाचरणाने विघ्नाचा ध्वंस होतो, तत्पश्चात विघ्न निवृत्त झाले तर ग्रंथाची समाप्ती होते. परंतु ते विघ्न किती आहेत हे सांगता येत नाही. म्हणजे विघ्न कमी असू शकतात, अधिकही असू शकतात. जर भरपूर विघ्न असतील तर थोड्या मंगलाचरणानं पूर्ण विघ्नाचा नाश होऊ शकणार नाही. आणि जर कुठे विघ्नच नाहीत, मंगलाचरण केलं नाही तरी सुद्धा ग्रंथाची समाप्ती होऊ शकते. म्हणून नाथ महाराज असतील किंवा पंचदशीकार असतील, त्यांनी ग्रंथाच्या आरंभी विपुल मंगलाचरण जितके प्रतिबंधक असतील त्या सर्व प्रतिबंधकाचे नाश करणारे मंगलाचरण त्यांनी प्रबल मंगलाचरण केलं नसावं किंवा विपुल मंगलाचरण केलं नसावं. म्हणून त्यांच्या ग्रंथाची समाप्ती झालेली म्हणजे विघ्नाचे पूर्ण ध्वंस झाला नाही, म्हणून ग्रंथाची समाप्ती झालेली नाहीये. म्हणजे मंगलाचरण हे विपुल करावं. विपुल केलं तर
त्या सर्व विघ्नांचा नाश होऊन ग्रंथाची समाप्ती अवश्य होऊ शकते. म्हणून मंगलाचरण हे ग्रंथाच्या समाप्तीचं, कार्याच्या समाप्तीचं विघ्नध्वंसद्वारा कारण आहे हे सिद्ध होतं. या प्रकारेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या आरंभी प्रथम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा या प्रकारे मंगलाचरण केलेलं आहे. आता आरंभ हा थोडा कमीच असावा. ते म्हणतात की अल्पारंभ करी क्षेम करी विद्या. अल्पारंभ क्षेम करी विद्या, पण थोडं सुख देणारी विद्या राहते. मग उद्या आपण या ओवीचा विचार करून पुढे चालूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात्